आज या ठिकाणी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि आमची वर्किंग कमिटी 2026-27 यांच्या माध्यमातून आपले नारंगावचे उपसरपंच बाबूभाई पाटे हे आमच्या पदग्रहण समारंभासाठी आले होते। त्यावेळेला त्यांनी एक आव्हान केलं की तुम्ही मला झाडं द्या, मी ती जगवण्याची जबाबदारी घेतो। आणि त्यांच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमच्या जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीनं एक डॉक्टर एक झाड या संकल्पनेतून आमचे साधारणतः 550 मेंबर आहेत, तर प्रत्येक मेंबरचं एक झाड या हिशोबाने 550 झाडं त्यासाठीचा चेक आम्ही या ठिकाणी आमचे ट्रस्ट चेअरमन डॉक्टर प्रदीप जोशी, अकॅडमिक प्रेसिडेंट प्रशांत काचळे, ट्रस्टी महादेव वाणी आणि हे सर्व आमचे जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सदस्य यांच्या वतीनं या ठिकाणी बाबूभाई पाटे यांच्याकडं सुपूर्द करतो आहे। यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। बोल ना। नमस्कार, मी JTMP 2026-27 वर्किंग कमिटीचा अध्यक्ष डॉक्टर प्रशांत काचळे। आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत की एक डॉक्टर एक झाड या संकल्पनेतून पदग्रहण समारंभाच्या वेळी जी घोषणा आपण केली होती आणि जे आव्हान बाबूभाऊंनी केलं होतं आपल्याला, त्या संदर्भात आपण आज दिनांक 28 मे रोजी आपण त्या संदर्भात 550 झाडांचं योगदानाचा चेक आपण ग्रामपंचायतला देणार आहोत। आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की जागतिक तापमान वाढ ही किती भयानक समस्या आहे आणि वृक्षतोड हे देखील समस्या आहे। नुसतं झाडं लावणं नाही तर झाडांचं संगोपन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे। आणि ही जबाबदारी गेले कित्येक वर्ष ग्रामपंचायत नारायणगाव असेल, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल, ट्रेकिंगचे ग्रुप असतील नारायणगावातले, अक्षरशः पाण्याच्या बॉटल कॅन घेऊन त्यांनी गणपीर बाबाच्या तिथली झाडं जगवलेली आहेत। आणि तो विश्वास आहे म्हणूनच पूर्ण जुन्नर तालुक्यातले डॉक्टर जे 550 मेंबर आहोत त्यांनी असं ठरवलं की बाबूभाऊंनी जे आव्हान केलं आणि आपला जो प्रण होता की एक डॉक्टर एक झाड याला प्रतिसाद म्हणून आम्ही 550 झाडं ही नारायणगाव ग्रामपंचायत आणि बाबूभाऊ आणि त्यांची टीम आणि आमची संपूर्ण वर्किंग टीम झाडं आपण देशी झाडं देणार आहोत। त्याची निवड ग्रामपंचायतने ऑलरेडी केली आहेत। आपण पाहता की गेले आपण ह्या झाडाखाली उभे आहोत ते सुद्धा ग्रामपंचायतनीच लावलेली झाडं आहेत। ग्रामपंचायत गेले 2018 पासून जवळपास 10 ते 12 फुटाची झाडं आणि देशी झाडं वड, चिंच, पिंपळ, कदंब यासारखे देशी वृक्ष आणतात आणि त्याचं संगोपनाचंही काम करतात। कारण की खूप छोटी झाडं लावली त्याचा सर्वायवल रेट खूप कमी आहेत आणि मग बऱ्याचशा योजना अशाच होतात की ते झाडं लावत आणि ती जातात। पण आम्हाला हे जे काम ग्रामपंचायत दिसतंय त्याला प्रतिसाद म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण वृक्षदानाचं काम करतोय पण ते जगवण्याचं काम ग्रामपंचायत नारायणगाव नक्की 100% पार पाडेल। आणि आज या ठिकाणी आम्ही तो चेक 550 झाडांकरिताचा ग्रामपंचायतला सुपूर्द करणार आहोत। खरं तर त्या दिवशी सरांनी मला पदग्रहण समारंभाला बोलवलं होतं आणि त्यावेळेस काही झाडं त्यांनी द्यायचा मानस सत्कार म्हणून केला होता आणि ती झाडं आपली बारीक होती। त्या निमित्ताने खरं तर मी यांना आवाहन केलं होतं सगळ्या डॉक्टर असोसिएशनला आणि त्या असोसिएशननी खरं तर अत्यंत तात्काळ आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी सगळ्या डॉक्टर असोसिएशनचं मनापासूनचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। कारण झाडं लावणं 2018 पासून सरांनी जसं सांगितले सर, त्याच्या आधी 2015ला सुद्धा आम्ही जेव्हा चालायला जात होतो तेव्हा देखील तिथं अनेक झाडं लावायचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस काम केलं, बारीक बारीक झाडं त्यावेळेस लावली होती, ती जगायला खूप त्रास होतोय। हे बघितल्यानंतर मात्र आपण राजमुंद्रीसारख्या ठिकाणी जे संपूर्ण भारताचं आपण झाडांचं माहेरघर म्हटलं पाहिजे, आपण तिथून झाडं आणायचा प्रयत्न करतो। कारण तो झाडांचा रेट देखील आपल्याला एकदम कमी स्वस्तात ते भाव मिळतो आणि झाडं देखील आपल्याला 8 ते 10 फूट 12 फुटापर्यंतची झाडं येतात। आणि आपण पाहिले की 2021ला ही झाडं लावलेली आहेत सर आपण या हायवेला कोरोनाच्या काळात। ती झाडं मला वाटतं आज एकदम चांगल्या सुस्थितीत आणि त्या माध्यमातून त्यांचा रेटसुद्धा सक्सेस रेटसुद्धा चांगला आहे आणि त्या निमित्ताने आपण ती झाडं आणतो आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतने आत्तापर्यंत जवळजवळ 10,000पेक्षा जास्त झाडं लावली आणि नुसती झाडं लावली नाही तर झाडं जागवायचा प्रयत्न निश्चित स्वरूपात ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सगळ्या टीमच्या माध्यमातून होत असतं। मग त्यामध्ये ग्रामपंचायत असेल, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल किंवा सगळे नारायणगावकर आपले त्यामध्ये सातत्याने सहभागी असतात
आपण कोणत्याही रस्त्याला गेलं, ओझर रोडला जा, जुन्नर रोडला जा, खोडद रोडला जा किंवा या हायवेला आपण जा, झाडं आपल्याला सर्वतोपरी सगळ्याच ठिकाणी दिसतात. आणि ह्याही वर्षी त्या माध्यमातून काही झाडं लावायचा मानस ग्रामपंचायतनी केला आहे, डॉक्टर असोसिएशननी पुढाकार घेतला. अशा तालुक्यातल्या तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की जेवढी लोक झाडं आम्हाला देतील ती जगवण्यासाठी ग्रामपंचायत असेल किंवा प्रतिष्ठान असेल हे सातत्याने प्रयत्नशील राहतील. मग कितीही झाडं जरी आली, आता राज्याभिषेक दिन आपला 16 निश्चित स्वरूपात 6 जूनला आणि तिथीनुसार 13 जूनला आपण साजरा करतो. त्या दिवसापासून ही मोहीम चालू होईल आणि जोपर्यंत झाडं आपल्याकडे आहे तोपर्यंत शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ही झाडं लावायचा मानस आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात करायचा प्रयत्न आहे की जेणेकरून पर्यावरणपूरक प्रकल्प सातत्याने ग्रामपंचायतने लावले. झाडं लावणं असेल किंवा झाडं वाचवणं देखील असेल. आपण पाहिले की आपण आपल्या गॅस शवदाहिनीच्या माध्यमातून 4,500पेक्षा जास्त अंत्यविधी केले आणि 4,500 गुणिले 400 किलो जरी सरपण म्हटलं तरी कितीतरी मोठं काम या गॅस शवदाहिनीच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर नदी स्वच्छतेसाठी सुद्धा आपण EM द्रावणाचा आपण वापर करतोय आणि त्या दिवशी डॉक्टरांनीच सांगितलं की द्रावणाचा इफेक्ट एवढा चांगला आहे की त्या माध्यमातून आपल्याकडं डासांचं प्रमाण उत्पत्तीचं हे निश्चित स्वरूपात गेल्या वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षापासून कमी झालेलं आहे. आणि हा सगळा त्या गोष्टीचा सार अर्थात त्यांनी सांगितल्यानंतर मी बोलतोय, धाडसानी बोलतोय थोडं, परंतु तरीसुद्धा निश्चित स्वरूपात काम करत राहिलं तर एक चांगलं काम उभं राहतं आणि त्यामध्ये सगळ्या डॉक्टरांच्या ही साथ मिळते ही निश्चित स्वरूपात अभिनंदनाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. अनेक संस्थांना देखील मी जाहीर आवाहन करतो की ह्या माध्यमातून आपण देखील पुढे येऊन जो पर्यावरणाचा पारा आपला आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये 40 डिग्रीच्या पुढं कधी गेलं नव्हतं, परंतु ह्या वर्षी मात्र आपल्याला 41 डिग्री हा टेम्परेचर आपल्याला बघावं लागले. पर्यटन तालुका आपण घोषित झाला आहे, परंतु पर्यटन तालुका म्हणायचं, घोषित करायचं आणि त्यासाठी मात्र जितकी झाडं लावता येईल त्या अनुषंगाने जर काम केलं तर निश्चित स्वरूपात तो पर्यटन तालुका पूर्णत्वात जायला मदत होणार आहे. आपल्या माध्यमातून निश्चित स्वरूपात सर्व नागरिकांना आवाहन करतो की इथून 4 महिने पावसाचे आहेत. जी झाडं लागतील कदाचित ज्यांच्याकडे झाडं नसतील, परंतु ज्यांना इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा, त्यांना झाडं द्यायची व्यवस्था आपण करू. त्या माध्यमातून एक चांगला उपक्रम संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये उभं राहून आपल्या जुन्नर तालुक्याचं एक निश्चित वेगळं पाऊल आज डॉक्टर्स माध्यमातून उचललं जातं आहे आणि त्या माध्यमातून त्यांना देखील त्यांचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढेही सातत्याने पर्यावरणासाठी सगळेजण म्हणजे आपण कटिबद्ध असायला पाहिजे हे आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर डॉक्टर मंडळींच्या वतीनं तुम्हाला झाडं मिळणार आहे, तालुक्याचं टेम्परेचर तुम्ही कमी करणार आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचं टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तो वृक्ष लागवड केल्यामुळे टेम्परेचर डाऊन होईल. सर, राजकीय आपण नंतर बोलू या विषयावर, तुम्ही सांगाल तेव्हा, परंतु आज मात्र आपण झाडांवरच बोलूया. हॅलो, मी डॉक्टर प्रदीप जोशी, चेअरमन JTMP ट्रस्ट. आमच्या वर्किंग कमिटीचे अत्यंत तरुण कार्यक्षम असे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत काचळे यांचं मानस होता की ह्या वर्षी आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष लावायचं आहे आणि त्या अनुषंगाने आमचे ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा बाबू यांनी आम्हाला आवाहन केलं आणि त्यांचा मागचा इतिहास पाहता की त्यांनी झाडं किती जगवलेत. त्यामुळे आमच्या सर्व JTMPच्या सर्व मेंबर्स, सर्व ट्रस्टीज, वर्किंग बॉडीचे सर्व सदस्य यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि अक्षरशः 4 दिवसामध्ये आमच्याकडे 550 झाडांचे पैसे जमलेसुद्धा आणि आज आम्ही ते बाबांकडे सुपर करत आहोत, ग्रामपंचायतीकडे सुपर करत आहोत. आणि मला पूर्ण खात्री आहे की ही झाडं आम्हाला 3 वर्षांत पण दिसतीलच, 4 वर्षांना पण दिसतीलच. आणि या सर्व कार्याबद्दल आमच्या वर्किंग कमिटीचं, आमच्या ट्रस्टींचं सर्वांनी टाळ्या घ्याव्यात आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत नारायणगावचे सुद्धा आभार मानावेत. ओके. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.